नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात असा जाऊ दे. तर चला मग, आजची मॉर्निंग माझी झालेली आहे. मी फ्रेश वगैरे झाली आहे. आत्ता नाश्त्याची तयारी करते आणि तुमच्याशी गप्पा पण करते. तर खूप मस्त असं माझं पण चालू आहे. तुमचं कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रोजच्या धावपळीच्या ह्याच्यात सकाळची मॉर्निंग असते ती धावपळीची असते, कारण वेळच नसतो. उठलं की नाश्ता बनवा, जेवण बनवा, त्यामुळे मग फक्त आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो माझ्याकडून. त्यात म्हणजे बोलणं होत नाही, किंवा मग ते बोलणं आपलं सर्व आवाज वगैरे येतो त्यामुळे. तर आता बनवत आहे मी पोह्याची तयारी केलेली आहे. कांदा वगैरे चिरून वगैरे झालेला आहे. भाजायला पण लागली आहे, म्हणजे कांदा फ्राय करते, शेंगदाणे वगैरे फ्राय करून साईडला करते आणि कांदा भाजायला ठेवते. मुलाची शाळा असते सकाळी तो क्लासला जातो आणि क्लासवरून नंतर तिकडे शाळेला जातो. त्यामुळे सकाळी नाश्ता देऊन टिफिनची पण अर्धी तयारी करून ठेवावी लागते आणि मगच त्याला सोडायला जावं लागतं. त्यामुळे सकाळी घाई होते. आणि आज मिस्टर पण जाणार आहेत बाहेर, मग दोघांना पण मला नाश्ता द्यायचा आहे. त्यामुळे मी ते मुलाशी बोलत बोलत चालू आहे कामं. तर आता का म्हणजे मिरची वगैरे चिरत आहे. आणि मला पोहे हे म्हणजे असं सगळं कांदा हे म्हणजे असं सगळं असं कट करून ठेवून मग मला जास्त कुठल्या गोष्टी करता येत नाही. हा प्रॉब्लेम आहे माझा. तर चला पोहे कशी बनवते ते बघूया. हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. हा बघा, वाकडा थोडंसं मोबाईल पकडला होता, तो माझ्या मुलाने पकडला होता. कांदा, मिरची, कढीपत्ता हे सर्व मी टाकलेलं आहे. पूर्ण कट वगैरे करून चांगलं भाजलेलं आहे. तर आता यात थोडीशी हळद वगैरे टाकायची. हळद टाकली. आणि तुम्ही म्हणाल की ही कसल्या कढईत बनवते जेवण, पण मला स्पेशली या कढईतली भाजी, पोहे म्हणजे काहीही या कढईत बनवलेलं ना खूप टेस्टी आणि मला खूप आवडतं. म्हणून मी याच कढईत बनवते. आता जिरे आणि मोहरीची फोडणी देते. तर आता सगळं म्हणजे आधी भाजले, त्यामुळे आता साईडला करून टाकलेले आहेत जिरे मोहरी, आणि वरतून थोडंसं तेल टाकते, का तर थोडंसं तडतडलं पाहिजे म्हणून. बघू शकता. आणि तडतडते, एवढं काही नाही किंवा फर्स्ट पहिल्यांदाच टाकलं पाहिजे जिरे मोहरी म्हणून, कारण पहिल्यांदा कांदा वगैरे व्यवस्थित भाजला पाहिजे. जिरे नंतर खूप करपून जातात किंवा खूप भाजले जातात, त्याची टेस्ट वेगळी लागते म्हणून. तर ते सर्व मिक्स करते. आणि मला म्हणजे कसं की ही म्हणजे एक लोखंडाची कढई म्हणतात ना, तशी ती कढई आहे. आणि डॉक्टरसुद्धा रेकमेंड करतात की ह्या कढईतलं तुम्ही जेवण किंवा ह्या भांड्यातले कोणतंही जेवण तुम्ही जेवला पाहिजे, कारण त्यातून आपल्याला लोह भेटतं म्हणून. मग असं काही नाही की ती कढई म्हणजे या कढईचा किंवा तवा असतो, भाकरी बनवतो ते, या सगळ्यांचे कलर हे सेम असेच असतात. त्यामुळे यात काही वेगळं काही नाही आहे. पण भाज्या कोणतंही जेवण बनवाल ना, तर याचं एवढी टेस्ट येते की कमाल अशी टेस्ट येते, खूप भारी. आता मी म्हणजे कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. आता वरतून त्यात पोहे टाकले. आधी कोथिंबीर टाकली ना की ती पूर्ण सर्व पोह्याला दिसते किंवा म्हणजे मिक्स होते. आणि वरतूनही टाकू शकतो तर टाकू शकता, कारण तेलात टाकली की ती सगळीकडे सगळ्या मसाल्यासोबत एकजीव होते त्यात नंतर. म्हणून मी सगळं एकत्रच टाकते. आणि नंतर मी आता साईडला चहा चालू आहे बनवायचा. पोहे पण आता मोबाईल पकडला आहे मुलाने, त्यामुळे पोहे असे तो मोबाईल थोडा क्रॉस वगैरे करतो, नीट पकडत नाही व्यवस्थित. तर त्यामुळे आता पोहे चांगले असे फ्राय करून घेते. हळद कमीच टाकली आहे. कधी कधी कुठले पोहे असतात ते कसे असतात, थोडं जरी पाणी धुवून घेतले पोहे तर ते खूप चिकट होतात. त्यामुळे आताचे हे पोहे पण थोडंसं तसंच झालेलं आहे, पण मोकळे झालेत, म्हणजे असे ओपनली म्हणजे असं मोकळे झालेत पोहे. असं काही वाटत नाही की हां चिकट आहेत. तर मीठ वगैरे वरतून टाकते थोडंसं. आधी कांदा भाजताना थोडंसं टाकलेलं असं, कारण कांदा लगेच भाजला पाहिजे म्हणून. तर आता पोहे झालेले आहेत रेडी. त्यामुळे आता पोहे आता
आधी फर्स्ट म्हणजे मुलाला देते खायला आणि त्याच्याकडून टेस्ट कशी झाली हे बघा तुम्ही. तो कधीच कुठल्याच गोष्टी म्हणजे त्याला ना म्हणजे असं खूप चांगला त्याला खूप चव आहे त्याच्या जिभेला माझ्या मुलाच्या. सगळं टेस्टी पाहिजे असतं त्याला. आणि चटपटीत पण खूप खातो. सर्व जेवण त्याचं म्हणजे आवडीचंच असतं, असं काही कधीच नाही हे करत. पण म्हणजे खूप चव आहे त्याला, म्हणजे सगळं काहीही असेल तर खायला असं नाही बोलत नाही. पोहे कसे झाले तर ना सांगा. छान आहेत का? नक्की. चला मग आज एक पार्सल आलेलं आहे, पार्सल ओपन करूया आपण. पार्सलमध्ये काय बघू शकता, मी साडी बाजूला दाखवलेली आहे कशी आहे. आणि साडी आलेली आहे, ती साडी खूप छान अशी आलेली आहे. मला स्पेशली खूप आवडली आहे साडी. आणि मी साईडला व्हिडिओसुद्धा दाखवते, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. टसल्स आहेत आणि खूप छान जसे लटकन असतात ना त्या टाईपमध्ये लटकन आहेत त्याला दोन्ही साईडला पदराला. आणि हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीसला पण हाताला जी बॉर्डर असते ते आहे. आणि मी इथे प्राईस पण दिलेली आहे किती आहे. पण लाईव्हमध्ये तुम्ही साडी बघाच, पण मी तरीसुद्धा एक टिप म्हणजे हे सांगते तुम्हाला, रेकमेंड करते की तुम्ही जेव्हा मिशोची लाईव्ह चालू असते ना तेव्हा प्रोडक्ट नक्की घेत जावा. तेव्हा प्रोडक्ट घेतले ना की त्याची प्राईस कमी असते. 120 ते 30 रुपयाने प्राईस कमी असते. आता इथे 624 दाखवलं तर मी 500च्या पण कमीच घेतलेली आहे. अशा बुट्ट्या आहेत, एवढी म्हणजे 25% लेस असतात. तर खूप मस्त अशी साडी भेटते आणि लाईव्हमध्ये खूप छान भेटतं. मी सुद्धा लाईव्हवरूनच घेतलेली आहे ही बघून. त्यामुळे तर तुम्ही नक्की घ्या आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कशी आहे साडी. हा पदर हा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्हाला दाखवलं तसं ज्या आरशासारखं असतं तसं आहे. आणि ही अशी पूर्ण लेस आहे साडीला, खूप मस्त. तर आता मी बनवली आहे संध्याकाळच्यासाठी मटकीची डाळ. मस्त तशाच कढईत केले, टेस्ट खूप अप्रतिम लागते म्हणून. आणि बाजरीच्या भाकरी, त्याच्यासोबत मी पापड भाजलेले आहेत. आणि खूप मस्त संध्याकाळचा बेत केला पापड भाजल्यानंतर. मिस्टर बोलले पापड भाज म्हणून मग पापड भाजले. ज्वारीचे पापड आहेत, खूप टेस्टी आहेत. तर चला मग असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझे व्लॉग कसे आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही. आणि थँक्यू. असंच मला माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा. खूप खूप थँक्स.